तुम्ही क्रेडिट कार्ड स्वाईप करता का? बँकेचे पण अतिरिक्त चार्जेस लागत आहेत का? तर मग आता काळजी करण्याचं कारण नाही. आमच्याकडे कार्ड स्वाईप केल्यानंतर कोणतेही बँकेचे चार्जेस व कोणतेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाहीत. क्रेडिट कार्ड स्वाईप करून त्वरित अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करून दिले जातील. कमीत कमी टक्केवारीमध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून मिळेल. एकाच दिवसात 10 लाखांपर्यंत स्वाईप करून त्वरित बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाईल. क्रेडिट कार्ड वरील बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर 5,000 ते 25 लाखांपर्यंत तुमचे बिल भरून कार्ड रिन्यू करून दिले जाईल. तसेच 100% सुरक्षित सिबिल स्कोअर 7 ते 45 दिवसांमध्ये वाढवून व दुरुस्त करून दिले जातील. साईबाबांच्या पावनभूमीमध्ये तुमच्या सेवेत रोहित बाबासाहेब दातीर. तेव्हा आजच संपर्क करा. आमचा पत्ता पिंपळवाडी रोड, साई निर्वाण कॉम्प्लेक्स समोर, साई प्रसाद शॉपिंग कॉम्प्लेक्स, दुकान क्रमांक 1, शिर्डी. मोबाईल क्रमांक 9960 68 85 85. एकीकडे श्री साईबाबा संस्थांच्या अधिकाऱ्यांनी साई भक्त आणि संस्थान रुग्णालयातील रुग्णांच्या दृष्टीने अमूलाग्र बदल केल्यानं या त्यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मात्र यातच काही संस्थान कर्मचाऱ्यांना श्री साईबाबांच्या श्रद्धासबुरीचा विसर पडला असल्याचं चित्र दिसून येत आहे. सोमवारी रात्री श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावताना रुग्णालय परिसरातून विनम्रतेनं रुग्ण व नातेवाईकांना बाहेर न काढता यातील एका वयस्कर व्यक्तीला मारहाण करून बाहेर काढलं आणि हे दृश्य रस्त्यावरील काही तरुणांनी पाहिलं आणि त्यानंतर चांगला संताप व्यक्त केला असल्याचं दिसून आलंय. बाबा 2 मिनिटं. कर्मचारी त्याला मारायचा अधिकार तुम्ही दिला का? मारलं नाही, बाहेर आपण हा म्हणू शकत नाही, यांच्या म्हणून नाही म्हणू शकत. मारलं तुम्ही नव्हते, यानं मारला. तुम्ही ना बोलू शकत याच्यात. तुम्ही ड्युटी कुठे आले ना, बस मला कुठे आले. तुम्ही कुठे झोपले होते? तिथं होतं तिकडे. झोपायची जागा नाही, तुम्हाला माहित नाही का? मारायचा अधिकार नाही, यानं मारला. अधिकार आहे गव्हर्नमेंटला मारायचं नाही. नोकरांनी निर्णय घेणारं प्रशासन आहे इथलं. निर्णय कोण घेईल? एक मिनिट, निर्णय कोण घेईल? प्रशासन. तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करा. आम्ही बघितलं पोलीस स्टेशनला सांगायचं मारायचं नाही. तुम्हाला साहेबांनी अधिकार दिला का मग महाराज? साईबाबाच्या दारात आहे, खोटं नाही बोलायचं. महाराज अधिकारला द्यायला तुम्ही नोकरी करता. आम्ही केल्या त्या नंबर घेतला, तुम्ही नोकरी जाऊ शकता. 2-4 किलोमीटर 5 किलोमीटर लांबून येतो हवाय कोणा नाही. तू पोट भरायला ते ऑपरेशन बिपरेशन करायला व्हिडिओ नाही. मग कोणाची मजबुरी आहे? मारून नको जाऊ. साहेबांचे कर्मचारी तुम्ही तुम्हाला हात उचलायचा अधिकार नाही. तुम्हाला पगार चालू आहे. तुझं नाव घेऊन राहिले धडधडीत लोक. बोललं तर सगळं राजकारण निघून जाईल. तुला नाव सांग ना. नाव सांग. तुला कोणी अधिकार दिला मारायचा? नाव सांग. कोणता आदेश? तुम्ही दिला का मारायचा आदेश? आदेश कोण दिला? तुम्हाला मारायचा अधिकार तुम्ही दिला का आदेश? तो काय सांगते? साहेबांचा आदेश म्हणते. ते काय म्हणते? साहेबांचा आदेश. या घटनेत बाहेरून आलेला एक रुग्ण यास मारहाण तर दुसरीकडे ज्या महिलेचा पाय फ्रॅक्चर असल्याने तिला जागेवरून उठता येईना अशा अवस्थेत त्यांना बाहेर काढून देताना हा प्रकार घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. बस स्टॉप एरियात उभं राहिलो होतो. चहा घेऊन आलो होतो. बस स्टॉप एरियात उभं राहिलो होतो. आम्ही बस स्टॉप एरियात उभं राहताना आमचं एक लक्षात आलं की एक सिक्युरिटी गार्ड एका वयस्कर माणसाला कमी नाही त्याचं वय 40, 45, 50च्या घरात असेल त्याला मारहाण करत होता. आम्ही 4-5 जण तिला पळत गेलो. त्याला विचारलं, बाबा काय मारतो तू? ते म्हणे मी त्याला मारलं नाही म्हणे. वरतून 2 लेडीज आणि एक मुलगा होता. ती बाई चालू शकत नाही. तिच्या पायाचं पूर्ण फ्रॅक्चर आहे. ते ऑपरेशन श्रीरामपूर येईल. त्यांना पण ते फक्त त्यांची एकच विनंती होती, आम्हाला बेस्ट आपलं सुपर हॉस्पिटल मध्ये बसायला एकच व्यक्तीला बसवून द्यावं सकाळपर्यंत. त्यांनी सिक्युरिटीने ते विचार न करता त्यांना बाहेर काढून दिलं. ते इतके रडत होते. तिच्या शहरात असं जर झालं तर फक्त कधीच येणार नाही. आणि हॉस्पिटल म्हणलं तर लांबून बुलढाणा बाहेरच्या जिल्ह्यात बीड इतक्या लांबून लोक होते. त्यांच्याकडे पैसे सुद्धा नाही राहत जेवण करण्यासाठी. त्यांच्यासोबत जर का असं झालं तर शिर्डीचं नाव पुऱ्यापैकी खराब होईल.
त्यांनी मारहाण नव्हतं करायचं, त्यांना सांगायचं होतं दादा काका भाऊ करून त्यांना सांगायचं होतं. वयस्कर होते वडिलांचे, त्यांच्या वडिलांच्या वयाचे ते, त्यांनी सांगायचं होतं भाऊ इथे झोपायची व्यवस्था नाही, टाइम संपलेला आहे, तुम्ही बाहेर जावं, बस स्टॉपला थांबावं, नाही तर आपलं साई आश्रम 2ला व्यवस्था केलेली राहण्याची, तिथे जाऊन थांबावं. ते वयस्कर व्यक्तीला त्यांनी धक्काबुक्की करून बाहेर काढलं, गच्ची धरून आणली आणि त्याला मारलं सुद्धा. आणि त्याच्या सोबत थोड्या अंतरावर लांब बसलेले 2 लेडीज आणि एक मुलगा होता, ते चालू सुद्धा शकत नाही. ते म्हणत होते आमचा एकच व्यक्ती बसून द्या, त्याला काहीच करता येत नाही, म्हणजे चालूच शकत नाही तो. त्यांना जर का लगी करायची सुद्धा राहिली ती जागेवर करू शकत, असं पेशंट आहे ते आईच्या वर्ल्डात आहे त्यांच्या समजा, पण त्यांनी असं नाही करायला पाहिजे, त्यांना जर बसून द्यायला पाहिजे होते. विनंती करतो साईबाबा संस्थानला अशा प्रकार परत घडू नये याची दखल त्यांनी साहेबांनी घ्यावी विनंती करतो. श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वेळ संपल्यानंतर कोणीही थांबू देऊ नये ही सुरक्षा कर्मचाऱ्यांचं कर्तव्यच आहे. यासाठी रुग्ण व नातेवाईकांसाठी त्यांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे. मात्र यात आपले कर्तव्य बजावताना रुग्णांना मारहाण करण्याचा अधिकार दिला कोणी, असा संताप उपस्थित तरुणांनी व्यक्त केलाय. या घटनेनंतर मारहाण झालेला रुग्ण आणि आपल्या फ्रॅक्चर झालेल्या पायानं अस्वस्थ झालेल्या महिलेनं सांगितलं की जेवण करून मी झोपायला आलो, पण गाडीने मारहाण केली, कागदपत्र फाडले, मणक्याचा त्रास आहे, अन्नानं मारे यांचा समजून सांगता. आम्ही ड्युट्या केल्या, पण आम्ही तुमच्या सांग लोकल नोकऱ्या लावल्या, आधी नाव घेतो अति चालू तर थांब म्हणे होते, तर मला झोपून आलेला होता, मला मारहाण केली बस्तीनं, बाहेर निघा म्हणून कार्य झाली पाहिजे आमच्यावर. काय करते मला बाहेर नको काढून मी चढू शकत नाही, तर तेव्हा त्यांनी मला म्हणे आमचा कायदा आहे, एकच म्हणायचंय माझं वय माझी हड्डी इकडून निघली आणि मी त्यांना एवढी सवलत मागितली तर मला नुसतं बसून तुमच्या दरबारात राहू द्या, मला उचलत जात नाही. आता पोरांनी माझ्या 800 पाय धरायचे, 4 माणसाची गरज आहे मला. पण आता रस्त्यात लोक भेटले ना, गाडा उचलला द्यायला लेट ठरत लागत, गाडा उचलला तर तुम्ही मागून घराची परिस्थिती पाहिली ना, त्याला व्याख्या मी राहतो तुमच्या गावाची शेती म्हणतो, मला दादा काही वादविवाद नका करू, जातो तर आम्ही आमची शेती गेलो आणि आम्हाला जेवण सुद्धा नाही लागलं तर कोरडं झालं का म्हणून नको वाद आपण दुसऱ्या गावात आला तरी नीट व्हायचं, व्यवस्थ करण्यात खोटं नाही पडलं. आता मला काही पडलेलं आहे, नीट होऊन आपलं सुखरूप जायचं आणि कुणाला काही बोलायचं नाही, त्याला वादे वाढवायचे, कुत्र मारायचे, मी सांभाळले असं तरीच नाही. आता मी स्त्री आणि तुम्ही ना, मी जर म्हणलं मी गुन्हे जाणार तर तुम्ही मला हात नाही लावू शकत नाही, तुमचा नसा पण कायदा राहतो, तुमचा कायदा आमच्या गरीबाचा कायदा तर त्याला नाही वाटत मला, आमच्या गरीबाचा कायदा नाही का वाढायचं, तुम्ही कसं काय वाटणार. म्हणजे आम्ही नीट व्हायला तुमच्याकडे आलो मदत. आता एखादा माणूस जेवायला बसला आणि तुम्ही त्याला लाचच मारता, तुम्ही माणूस नाही, मला काय म्हणायचा तो तसा झाला ना, मी कधी ते शिवत नाही, हे मग ते माणूसच नाही. आता हे बाबा हो मावशी चल मला काही सांगायचं नाही तो मग काय अरे बाबा काय करते आहे म्हणलं नाही, तर मग एक रिक्षावाला आहे त्याने असं मला घरी पण आहे ना, मला माझे 2-3 मुलं आणि हे मुलांना मी काम सोडत नाही, मला असं झालं मला देव पण आहे ना, न चका बी माझी कामरात मला भीती पण आहे. पण आता हे कुरपांनी मागेल्या प्रभाचं कुणाला आधार नाही आणि मी भंगार गोळा करून खाते. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.